तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय काय नवीन ब्लॉग मध्ये। आता आम्ही चाललो पाडला डॅमला, कारण आज आहे सुट्टीचा दिवस। तर म्हटलं पोरं बोलतात की कुठेतरी बाहेर जाऊ, पण बाहेर जायचं काय प्लॅन सकाळी लवकर उठलो नाही। तर आता आम्ही जातो पाडला डॅम वरती। तर चला पाहूया कसा असणार एन्जॉयमेंट, तुम्हाला पण पाहायला भेटेल। तर चला निघतोय आता आम्ही। हे येतो ना पाडला डॅमला, काय करतोय? चला चला निघा, चला। टी शर्ट उलटा घातला बघा निघ्या। आणि इकडे शूटसाठी आमचा कॅमेरामन मला शिकून घेतो। हे यार मोबाईल उलटा येतो। तर चला निघूया आता पटापट। बाईक घेऊन जातो आम्ही, 2 बाईक। माझी बाईक कुठे? तिकडे। आणि आज पुन्हा एकदा मामाच्या गावाला आलो मी, कारण आपला फेवरेट प्लेस हाच आहे। ही बघा आपली गाडी, टायर बियर चेन बिन नवीन टाकली। चला निघतो आता पटापट, ऊन पण झालं थोडासा। गाडी वगैरे इथं पार्क केली आहे यार। गाड्या आम्ही इथे पार्क केल्यात, कारण 2 व्हीलर घेऊन आलो। तर पाहूया, डॅमवरती एन्जॉय करायला आलोय। तर बाकी पोरं पण आहेत, मामाची पोरं आहेत। इकडे पाहू शकता पाडला डॅमची ही नदी आहे, म्हणजे डॅममधून निघणारी। तर पाहूया कसं असणार आहे ते। हो, कोणी गाडीची हवा नका काढू, इकडे गाड्या आपल्याच गावाल्यांच्या गाड्यात बाबा। तर चला फायनली डॅमच्या जवळ येऊन पोहोचलोय। समोर दिसतोय तो डॅमचं पाणी आहे। तर पाहूया, खूप धमाल येणार आहे। फक्त सोबत बाकी काही गोष्टी आणायचे विसरलोय, ते आता मागे येणारे आणतीलच, नाश्ता पाणी। तर नक्कीच मंडळी, तुम्हाला पण कधी सुट्टी असेल तर नक्की इकडे येण्याचा ट्राय करा। खूप सुंदर अशी जागा आहे, थेट गिम्बल घेऊन। हॅलो गाईज, तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नक्की सपोर्ट करा। आणि आज परत एकदा हेमंत आलाय, कारण गेट टुगेदर मध्ये तो आला नव्हता। हा आमच्याच बॅचचा आहे। तर चला, इथलं वातावरण तर एक नंबर आहे, पाऊस पण गेलाय। होती पण इथे थोडा रिस्क एवढाच आहे की पायाला खूप दगड लागतात, कारण पाचार इथे खाली। तर वरून उडी वगैरे मारू टाका, आणि खाली पण जाताना थोडंसं पाय सांभाळून टाका, कारण टोकदार दगड आहे एकदम। तर चला, इकडे आपला शूट चालूच आहे, तुम्हाला वरून दाखवतो। मित्रांनो, हा आहे पाडला डॅम, आणि पावसामध्ये पूर्ण भरलेला आहे। आणि समोरच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आणि हा सिद्धगड आहे का गोरखगड आहे? समोर आहे तो गोरखगड आहे ना। बघा, मागचा आमचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, आम्ही ट्रेकिंगसाठी गेलतो, तोच हा गोरखगड आहे। आणि त्याच्या मागे थोडा धुक्यामध्ये हा सिद्धगड आहे, आणि हा बाजूचा हा परिसर। हॅलो गाईज, चला टाका उड्या टाका। तर चला आता सुरुवात करतोय आम्ही आता उड्या टाकायला। तर पाहूया
आणि हेमंत मागच्या ब्लॉग मध्ये आला नव्हता, म्हणजे ब्लॉग मध्ये म्हणजे तेव्हा गेट टुगेदर पार्टी होती, तर त्याच्या पायाला लागले त्यामुळे तो आला नव्हता. ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्कीच आहे. नेक्स्ट टाइम फुल एन्जॉय. हा, तर नक्की येणार आहे पुढच्या वेळेला. तर तो पण ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या, कारण आपला जुन्या आठवणी या नक्की ताज्या होतील शाळेमधल्या. खूप मस्ती करतो बरं आम्ही. हा, पोरांची मागा, हा जास्त पोरांची मागा होता. अजून पण सिंगल आहे, कोणी असेल तर नक्की घालवा. हा, खूप धमाल करतो खरंच. ए यार, पण तुला काय बोललो होतं, मच्छी पडायला काय आणलं असतं ना. मग तुम्ही काय नुसतं उठलं नाही सुटलं आलंय, आता इथे काय करायचं. आणि मंडळी कृपया इथे येत आहे तर हा कचरा आता आम्ही साफ करायचा. हा, भयंकर असा कचरा केला, एवढी भारी जागा येते. आणि इकडे खूप सारा कचरा केलाय. पाहूया, जमलं तेवढं साफ करू आपण. बाटल्या वगैरे आणि दारूची झाकणे तिथे हे बघा. म्हणजे याच्या अर्थ एवढा महागड्या प्लेसमध्ये फुकट येते दारू प्यायला बसले होते. ठीक आहे, काय बोलू शकत नाही आपण आता. वेलकम टू पाडळ डॅम. पाणी एकदम निवाल भाई, निवाल पाणी एकदम निवाल पाणी असा. आणि पाऊस पण गेलाय. आणि हे बघा दिंडे, अरे दिंडी आले ते, दिंडे माहीत असते त्यांना, मुरबाडवाला दिंडे नाही माहीत, मग काय माहीत. तर चला मंडळी, आता आपली ओरिजिनल ब्लॉग सुरू झालाय, म्हणजे आपल्या भाषेत. कारण मोबाईल कोण का उडी मारित नाही म्हण. ए बाबा, झाले ना चला बरं, आता काय उडी मारील तो, काय नाही उडी मारणार. मारणार एवढी सगळी वारतील उडी, काय टेन्शन नाही. आणि इकडे मागे सिनेमॅटिक शूट चालू आहे आमचा, भाऊ करतोय. तर ते पण चांगले शॉट तुम्हाला बघायला भेटतील या ब्लॉगमध्ये. तर नक्कीच सपोर्ट करा गाईज. ए चला करा सुरुवात, मार उडी. चल कोण, मी कुठे जाऊ पहिले, मोबाईल पण उडी मारू का डायरेक्ट. हॅलो गाईज, माझा मोबाईल गेलेला आहे आता, आयफोन आपला गायब झालाय. आणि आता आपण चाललोय, हा बिना मोबाईलचा घरी चाललो. आता घरची काय ठेवणार नाही, तर ठीक आहे चला. उडी मारता येतील ना गाडा पहिले. नाही हा चालू आहे, आणि टाकणार गेलेली मजा. अरे बा, मी पैसे आणलं होतं, काहीतरी फरसाण बिरसाण घ्यायला लागेल. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? पुढचं दुकान मीच झालं, डायरेक्ट तुम्ही निघून आलं. आम्ही, मला वाटतं तुम्ही लेट झाला, तुम्ही अजून आलं नाही, लेट झालं बोलले काहीतरी. तर चला, आपले भाऊ रेडी झाले आता उड्या मारायला. भाऊ पण येईल ना, भाऊ घेशील ना मागणं, तुम्ही फुलं दे बघतो. उडी मारा अंगठी राम राम संदे. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. गावात जाम खोल रे मित्रांनो, जाम खोल आहे, आरामात या. पोहता येत नसेल तर उडी पण नका मला. थांब लगेच साबण. अरे थांब अजून बाकी आहे.
तो आमचा ऑलिम्पिकचा स्टार. नेक्स्ट टाइम नक्कीच आयरन मेडल. मारा उडी आता उडीचं मग तुझी मी उडी हिट करतोय. पहिल्यांदा आले ना बघा साबरी बिबरी सगळं आलं काही. आणि हा भाई पहिल्यांदा तिथं आलाय. कधी दुपारी पाहुणे आले सगळे. आलो ना. अरे ओहो हा तरकीब दिखाओ. हाँ ये देखो मार्केट जैसे उड़ी मार के दिखाओ. अशा प्रकारे आमची सावणगिरी वाहून आता माती लावून आंघोळ करायला लागेल. अरे पण साबणगिरी आता त्यामुळे मातीची बनव मातीची. हा एक नंबर उडी. आता आमचे प्रो ऑलिम्पिक चॅम्प हे देखो. आता मी मारतो. हा मार. हे देखो बेडूक. आपण ट्राय करतो. करू आणतो. पायाला जाम लागले रे. चले लागले आता तिथे ना पाय लागले. थांबतो आता. हा चालेल. सर्व अशा प्रकारे सर्वात जास्त लांब पोहण्याची शर्यत ते लावत होते. पोरं हे लावत होतं या लाईनीत. चला चल भाऊ हे बोलू स्टार्ट बोलू का. 1 2 3 तू नाही गेला का. अशा प्रकारे ऑलिम्पिक. आणि इकडे फाटली का याची फाटली मागे आला. इकडे आमचे 3 कॉम्पिटिटर आहेत अजून पण. कम ऑन गाईज. अशा प्रकारे इकडे आंघोळ वगैरे करून झाले. आता बोलून का हे मजा आली का. चला परत येत राहू. काय टेन्शन नाही. ठीक आहे इकडे. हा दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला खास आज असणार आहे संडे निमित्त श्रावणातली आपली मच्छी म्हणजे सुरणची भाजी आणि कवला आणि टाकल्याची भाजी. आणि रात्री खाली कारली. पाहूया घरी काय ते सोय. आता निघतोय आम्ही. हे चावी आहे गाडीची. हा याचं